बघा नेक्स्ट एक्झाम्पल्स आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधलीच. द मिनिमम व्हॅल्यू ऑफ 4e⁻2x प्लस 9e⁻−2x हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. पुढचं अशा टाईपची पण एक्झाम्पल परीक्षांमध्ये CETला JEEला येऊ शकतात. त्याचे ऑप्शन्स खाली दिलेले आहेत. तर आपण पहिल्यांदा ते गेलेलं फंक्शनमध्ये कन्सिडर करूया. काय कन्सिडर करूया? f(x) आता मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूचा आन्सर माहीत पाहिजे तुम्हाला. दिलेल्या फंक्शनसाठी मॅक्झिममची कंडिशन असणार आहे f'(x) इज लेस दॅन 0 अँड f'(x) इज इक्वल टू 0 आणि मिनिममची कंडिशन असणार आहे f'(x) इज ग्रेटर दॅन 0 अँड ऑल्सो f'(x) इज इक्वल टू 0 असं असणार आहे. ठीक आहे, ह्याचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. बघा फंक्शन परत एकदा दिलेलं आहे f(x) इज इक्वल टू 4e⁻2x प्लस 9e⁻−2x. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग f'(x) काय येणार? f'(x) इज इक्वल टू 4 तसाच राहिला, e⁻2x डेरिव्हेटिव्ह 2 इंटू e⁻2x प्लस 9 तसंच राहिला आणि e⁻−2x -2 इंटू e⁻−2x आणि सिम्प्लिफिकेशन केलं तर 8 इंटू e⁻2x मायनस 18 इंटू e⁻−2x ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. लक्षात आलं? आता परत अजून एकदाच आत्ताच डेरिव्हेटिव्ह करूया, नंतरनं त्याचा वापर करूया आपण. ठीक आहे, अगेन किंवा नंतर न करूया. आता इथं आपण सिम्प्लिफाय करूया. काय करायचं? f'(x) इज इक्वल टू 0 घ्यायचं. देअरफॉर f'(x) कायला 8 इंटू e⁻2x मायनस 18 इंटू e⁻−2x इज इक्वल टू काय आलं? 0 आलं. ठीक आहे, मग काय येणार? 8 इंटू e⁻2x इज इक्वल टू 18 इंटू e⁻−2x. e⁻2xच्या एकत्र आणूया. e⁻2x डिवायडेड बाय e⁻−2x इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 8. दिस इम्प्लाइज e⁻2x डिवायडेड बाय e⁻−2x आहे. म्हणजेच काय होणार त्याचं? e⁻4x, कारण हा वरती आला तर प्लस होणार आणि त्या दोघांचे ॲडिशन होणार इज इक्वल टू इथं 2 डिवाइड केलं तर काय येणार? 9 डिवायडेड बाय 4. लक्षात आलं? आता हे आपल्याला अजून सिम्प्लिफाय करता येईल. आपल्याला काय पाहिजे? x इज इक्वल टू पाहिजे. म्हणजेच काय येणार? 4x इज इक्वल टू लॉग ऑफ 9 डिवायडेड बाय 4, कारण हे फॉर्म्युलाच आहे. e⁻x इज इक्वल टू a म्हटलं तर x इज इक्वल टू काय येतं? लॉग a. लक्षात आलं? मग त्याच्यानुसार काय येणार? हा नंबर येणार. आता 4x तसंच ठेवूया. लॉग ऑफ हा लिहिताना लिहू आपण 3² डिवायडेड बाय 2². म्हणजेच काय येईल? 4x इज इक्वल टू लॉग ऑफ 3 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा स्क्वेअर इकडं आला तर डिवायडेड बाय 2 येणार. म्हणजे 4x इज इक्वल टू 2 लॉग 3/2. दिस इम्प्लाइज x इज इक्वल टू 1/2, कारण 4 डिवाइड केलं, लॉग ऑफ 3/2. लक्षात आलं इथपर्यंत? हे झालं आपलं पहिलं एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला आत्ता. आता आपण डबल डेरिव्हेटिव्ह काढूया त्याचंच, इक्वेशन 1चं. ठीक आहे, इक्वेशन 1 म्हणजेच डिफरन्शिएट केलं परत एकदा. f'(x) इज इक्वल टू इथं डेरिव्हेटिव्ह काढलं तर परत 2 मल्टिप्लाय होणार. म्हणजेच हा येणार 16e⁻2x मायनस मायनस प्लस 18 इंटू 2 36e⁻−2x. आणि ही क्वांटिटी ऑब्वियसली ग्रेटर दॅन 0 असणार, कारण ई काय असतो? पॉझिटिव्ह असतो. त्याच्यामुळे हे नंबर मल्टिप्लाय करून ॲडिशन केली तर पॉझिटिव्हच मिळणार. त्यामुळे आन्सर आपलं करेक्टच येणार. ठीक आहे, आता आपल्याला पाहिजे व्हॅल्यू पाहिजे फंक्शनची. फंक्शन काय आहे? f(x) इज इक्वल टू 4e⁻2x प्लस 9e⁻
-2x. आता एक्सची व्हॅल्यू काय आहे 1/2 log ऑफ 3/2, ती त्याच्यात सबस्टिट्यूट करूया. ठीक आहे, म्हणजेच एफ ऑफ 1/2 इंटू लॉग ऑफ 3/2 इज इक्वल टू 4 e⁻² इंटू 1/2 इंटू लॉग ऑफ 3/2 प्लस 9 e⁻² इंटू 1/2 लॉग ऑफ 3/2. सिम्प्लिफाय करूया आता हेच फंक्शन. ठीक आहे, 2 कॅन्सल झाला, राहिला 4 इंटू e⁻² किती येणार तो लॉग 3/2 प्लस 9 e⁻² इथं पण झाला, राहिला मायनस लॉग 3/2. दिस इज इक्वल टू, आता e⁻² लॉग म्हटलं की तिथं पण एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं, तो काय आहे इकडच्या बाजूला येतो e⁻² लॉग x इज इक्वल टू x असतं. ठीक आहे, मग त्याच्यानुसार काय येणार इथं आन्सर फाइंड आउट करत असताना, तर इथं -1 पॉवरला जाईल, म्हणजेच 4 इंटू 3/2 प्लस 9 इंटू 3/2 रेज टू -1. ठीक आहे, म्हणजेच 4 इंटू 3/2 प्लस 9 इंटू 2/3. आणि आता हे सिम्प्लिफाय केलं तर 4ने एक डिव्हिजन झाली, 3 इंटू 2 6 प्लस 3ने एक डिव्हिजन झाली 6, 6 प्लस 6 12. लक्षात आलं, मग 12 ऑप्शन आपलं बघा बी, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे पहिल्याचं बी. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे, त्याच पद्धतीनं नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पुढचं एक्झाम्पल, x⁻x हॅज स्टेशनरी पॉईंट. आता ह्याच्यामध्ये शब्द एक नवीन फक्त वापरलेला आहे आणि हे एक्झाम्पल 2 4 वेळा विचारलेले वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, त्यामुळं महत्त्वाचं आहे. आता स्टेशनरी पॉईंट म्हणजेच काय, नाव त्यांनी फक्त वेगळं दिलं, तर त्याचा अर्थ असा आहे की तो एकतर मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल. म्हणजेच दिलेल्या फंक्शनला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग नेहमीप्रमाणे आपण काय करूया, फंक्शन कन्सिडर करूया f(x) इज इक्वल टू x⁻x. पण आपण f(x)लाच काय म्हणतो, y म्हणतो, म्हणजेच काय तयार झालं y इज इक्वल टू x⁻x. आता याचं डिफरन्शिएशन करायचं आहे, पण RHS कशामध्ये आहे, पॉवर रेज टू पॉवर. म्हणजेच काय केलं पाहिजे आपण, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडला काय घ्यायचं, लॉग कन्सिडर करायचं. देअरफॉर लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x⁻x. मग बाय युजिंग प्रॉपर्टीज ऑफ लॉग y इज इक्वल टू x इंटू लॉग x. लक्षात आलं इथपर्यंत. आता पुढे काय करणार, त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग विथ रिस्पेक्ट टू x केलं तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/y इंटू dy/dx. आणि RHSमध्ये आपल्याला काय वापरायला पाहिजे, प्रॉडक्ट रूल. RHSमध्ये काय वापरायला पाहिजे, प्रॉडक्ट रूल. म्हणजेच पहिलं फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x काय असतं 1/x प्लस लॉग x कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतं 1. म्हणजेच मिळालं आपल्याला देअरफॉर 1/y इंटू dy/dx इज इक्वल टू x काय झाला, कॅन्सल झाला, राहिला म्हणजेच 1 आणि प्लस काय आला हा लॉग x. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू हे काय आलं y इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. पण y म्हणजेच काय आहे आपल्याकडं x⁻x, तो तिथं ठेवला. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू x⁻x इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. आता बघा आपल्याला काय काढायचे, मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू. आणि मॅक्झिमम किंवा मिनिमम काढत असताना
जे पहिलं डेरिव्हेटिव्ह आपण काढतो ते कुठं इक्वेट करायचं, झिरोला. म्हणजेच फॉर मॅक्झिमम ऑर मिनिमम dy बाय dx इज इक्वल टू 0. पण dy बाय dx आपण वरती काढला आहे, म्हणजेच x इंटू 1 प्लस लॉग x इज इक्वल टू 0. देअरफॉर x हे तर 0 असू शकत नाही, कारण ते गिवन फंक्शन आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, 1 प्लस लॉग x इज इक्वल टू 0. लक्षात आलं इथपर्यंत. मग आता 1 प्लस लॉग x म्हणजेच काय झालं, 1 इज इक्वल टू, किंवा इकडं लिहूया आपण लिहिताना, लॉग x इज इक्वल टू -1. म्हणजेच x इज इक्वल टू काढायचं आहे. मग आपण डेफिनेशन मागच्या एक्झाम्पलमध्ये एका बघितली. x इज इक्वल टू हा जातो ई फंक्शनमध्ये, म्हणजे e⁻⁻1. म्हणजेच x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ई. आणि 1/e हा आपल्या ऑप्शनमध्ये आहे. तो कोणता आहे आपला, सेकंड नंबरचा ऑप्शन. म्हणजेच आपला आन्सर काय आलं, बी. बघा लक्षात आलं का. स्टेशनरी व्हॅल्यूज म्हणजेच काय असतात, किंवा स्टेशनरी पॉईंट म्हटला म्हणजेच मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू. त्यामुळे कुठलंही काढलं तरी चालते, फक्त आपल्याला f' इज इक्वल टू 0 इक्वेट करून सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. बघा आता त्याच पद्धतीनं आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्याचं पुढचं बघूया. बघा पुढचं फंक्शन काय आहे, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. म्हणजे आपल्याला मिनिमम काढायचं आहे कशाचं, y इज इक्वल टू 2x³ मायनस 21x² प्लस 36x मायनस 20. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. लक्षात आलं. मग आता ह्याची मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी y कन्सिडर करूया आपण. दिलेलं आहे y इज इक्वल टू 2x³ मायनस 21x² प्लस 36x मायनस 20. आता मिनिममसाठी कंडिशन, फर्स्ट f' इज इक्वल टू 0 आणि दुसरं f'' इज ग्रेटर दॅन 0. ह्या दोन कंडिशन बघायचीत. मग पहिल्यांदा काय करूया आपण, हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू 2x³ मायनस 21. आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय त्याचं, म्हणजे हे काय येणार, परत लिहितो इथं, dy बाय dx इज इक्वल टू 6x² मायनस 21 इंटू 2 42x प्लस 36 आणि 20 कॅन्सल. सिन्स फॉर मिनिमम आपल्याला काय काढायचे, मिनिमम dy बाय dx इज इक्वल टू काय पाहिजे, 0. लक्षात आलं. म्हणजेच देअरफॉर 6x² मायनस 42x प्लस 36 इज इक्वल टू 0. फॅक्टर्स पडूयाचं, 6 कॉमन मिळेल, ब्रॅकेटमध्ये राहील x² मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. म्हणजेच राहिलं x² मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. हा 6 0 बरोबर कॅन्सल झाला. लक्षात आलं. आता प्लस 6चे फॅक्टर्स -7मध्ये, म्हणजेच -6 -1. देअरफॉर x² मायनस 6x मायनस x प्लस 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर x कॉमन मिळाला, ब्रॅकेटमध्ये राहिला x मायनस 6 आणि इथं -1 कॉमन मिळाला, ब्रॅकेटमध्ये राहिला x मायनस 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर x मायनस 6 इंटू x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्सची दोन आन्सर आली, हा 6 आणि दुसरा 1. लक्षात आलं इथपर्यंत. आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं, पुढं डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं पहिल्यांदा, आणि ते डबल डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 होतोय का लेस दॅन ह्या पॉईंट्सला ते बघायचं. मग फर्स्ट ते इक्वेशन परत डिफरन्शिएट केलं तर dy बाय dxचं डेरिव्हेटिव्ह आलं d2y/dx². कोणतं हे करतोय आपण, इज इक्वल टू 6x² डेरिव्हेटिव्ह 12x आणि हा -42. ठीक आहे. आता इथं मॅक्झिमम किंवा मिनिममसाठी आपण इकडं चेक करूया.
d2y अपॉन dx². पहिले घेऊया ॲट x इज इक्वल टू 6. मग x इज इक्वल टू 6 ठेवलं तर इथं काय येणार 12 इंटू 6 मायनस 42. 12 इंटू 6 किती आला 72 मायनस 42 म्हणजे आन्सर आलं 30 विच इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे इथं मिनिमम व्हॅल्यू. आणि दुसरं घेतलं dy/dx ॲट x इज इक्वल टू 1 तर काय येणार 12 इंटू 1 मायनस 42 म्हणजेच आन्सर आलं मायनस 30 विच इज लेस दॅन 0. मीन्स देअरफोर x is equal to 6 f of x has minimum value. कारण आपल्याला मिनिमम पाहिजे म्हणून आपण काढूया त्यातलं f of 6. मग आता फंक्शन काय दिलेलं आहे बघा y इज इक्वल टू हेच म्हणजेच f of 6. मग ते आता इथं आपण सबस्टिट्यूट करूया. मग काय ना 2 इंटू 6 क्यूब मायनस 21 इंटू 6 स्क्वेअर प्लस 36 इंटू 6 मायनस 20 इज इक्वल टू 2 इंटू 6 क्यूब किती असतो 216 मायनस 21 इंटू 6 स्क्वेअर 36 प्लस 36 इंटू 6 किती आला 216 मायनस 20. 216 इंटू 2 केला तर तो किती आला 432 मायनस 21 इंटू 6 करायचा. तो किती आला 756 प्लस 216 मायनस 20 आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर किती येते मायनस 128. म्हणजेच आपलं मिनिममची व्हॅल्यू आली मायनस 128. मग मायनस 128 हा कोणता ऑप्शन आहे आपला तर ऑप्शन नंबर ए. बघा हे सुद्धा काय येतं एक्झाम्पल सोपं स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे. फॅक्टर्स पडता आले पाहिजेत. फॅक्टरमध्ये चुकलं तर आपला आन्सर येणार नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या. ठीक आहे आता त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघूया आपण पुढच्या टाईपमधलं. बघा पुढचा टाईप आहे डिक्रीजिंग इन्क्रीजिंग फंक्शन. ठीक आहे द फंक्शन y इज इक्वल टू 2x³ मायनस 9x² प्लस 12x मायनस 6 इज मोनोटॉनिक डिक्रीजिंग. म्हणजे आता डिक्रीजिंग पाहिजे आपल्याला आणि डिक्रीजिंग म्हणजेच काय असतं तर f' इज लेस दॅन 0 असतं. काय असतं लेस दॅन असतो. मग त्यासाठी आपल्याला f' काढायला पाहिजे. पण f काय दिला आहे y म्हणजेच f असतो त्यामुळे ते वेगळं काय नाही आहे. f इज इक्वल टू 2x³ मायनस 9x² प्लस 12x मायनस 6. ठीक आहे डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफोर f' इज इक्वल टू 2x³ झालं 6x² मायनस 18x प्लस 12. आता फॉर डिक्रीजिंग फंक्शन काय पाहिजे आपल्याला डिक्रीजिंग f' काय मग लागेल लेस दॅन 0. डिक्रीजिंगला काय असतो f' लेस दॅन 0 आणि इन्क्रीजिंग असेल तर f' इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे मग आता दिलेला f' काय आला 6x² मायनस 18x प्लस 12 इज लेस दॅन 0. कॉमन मिळतोय 6 तो कॅन्सल करूया आपण ह्या 0 बरोबर. म्हणजे फंक्शन राहील x² मायनस 3x प्लस 2 इज लेस दॅन 0. प्लस 2चे फॅक्टर्स पडायचे आहेत आपल्याला -2 -1. देअरफोर x² मायनस 2x मायनस x प्लस 2 इज लेस दॅन 0. ठीक आहे लक्षात आलं. देअरफोर x कॉमन मिळाला x मायनस 2 -1 कॉमन मिळाला x मायनस 2 इज लेस दॅन 0. मीन्स x मायनस 2 इंटू x मायनस 1 इज लेस दॅन 0. आता बघा इथं प्रॉपर्टी बघा a इंटू b लेस दॅन 0 असेल तर 2 केसेस असतात.
फर्स्ट केस असणार ए इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. दोन संख्यांचा, दोन नंबरचा जर प्रॉडक्ट निगेटिव्ह येत असेल तर त्यातली एक तरी संख्या निगेटिव्ह असणार आणि एक पॉझिटिव्ह असेल तरच येतो तसं. म्हणजे ए इज लेस दॅन 0 असेल तर बी ऑब्वियसली ग्रेटर दॅन 0. आणि दुसरी केस ए ग्रेटर दॅन 0 असेल तर बी काय असणार, लेस दॅन 0. मग इथं तसंच आलेलं आहे आपलं. मग त्याच्यानुसार काय होणार, दोन फंक्शन्स आपले चेक करायचे तिथं. ठीक आहे. मग x - 2 इज लेस दॅन 0 आणि x - 1 इज ग्रेटर दॅन 0. ही फर्स्ट केस. आणि इकडं दुसरी केस लिहूया आपण. x - 2 इज ग्रेटर दॅन 0 अँड x - 1 इज लेस दॅन 0. मग आता ही पहिल्यांदा सोडवूया आपण. ठीक आहे. मग आता x - 2 इज म्हणजेच x इज लेस दॅन 2 आणि इकडे येणार x इज ग्रेटर दॅन 1 आणि इकडे येणार x इज ग्रेटर दॅन 2 अँड x इज लेस दॅन 1 असं आलं. ठीक आहे. बघा आता इथं काय देतं आहे, 1 पेक्षा x मोठा आणि 2 पेक्षा लहान, म्हणजेच हे एकत्रित लिहू शकतो. 1 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2. आणि इथं बघितलं तर नंबर लाईनचा वापर करूया आपण, म्हणजे आपण सोपं सांगू शकतो. इथं सुद्धा करता आलं असता, दोन्हीकडे पण करून दाखवतो. सपोज हा 1 आहे आणि हा 2 आहे. मग आता इथं x इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे इथून इकडचा सगळा भाग आणि x इज लेस दॅन म्हणजे इथून इकडचा, म्हणजेच 1 to 2 आला. ठीक आहे. आता इकडं बघूया तसंच. इथं 1 आणि इथं 2 ठेवला. ठीक आहे. ग्रेटर दॅन 2 म्हणजे इथून राईट साईडला सगळा आला आणि लेस दॅन 1 म्हणजे इथून सगळा लेफ्ट साईडला. पण दोघांना कॉमन पोर्शन मिळत नाही आहे, म्हणजे ही केस कॅन्सल होते. ही केस काय होणार, कॅन्सल, म्हणजे सॅटिस्फाय होणार ही केस फक्त. मग त्याच्यानुसार आपला आन्सर कोणतं येतं बघा, फर्स्टच 1 to 2, x लाईज बिटवीन 1 to 2. लक्षात आलं, त्या केसेस लक्षात आल्या पाहिजेत सर्वांच्या. ठीक आहे. बघूया आपण आता पुढचं एक्झाम्पल. बघा पुढचं एक्झाम्पल. इफ रोल्स थेरम फॉर f of x is equal to e raised to x into bracket sin x minus cos x is verified on the interval दिला आहे π/4 into 5π/4, then value of c is. तर रोल्स थेरम सॅटिस्फाय होतं म्हणजे ते दोन्ही फंक्शन हे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असायला लागतं. आता कंटिन्युअस कोणकोणते फंक्शन्स आहेत, तर एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक, ट्रिग्नॉमेट्रिक किंवा हे बाकीचे जे नंबर्स आहेत ते सगळे काय असतात, पॉलिनॉमियल, हे कंटिन्युअस असतात ऑब्व्हियसली. त्यामुळे हे आता बघितलं तर दोन आहेत, एक्सपोनेन्शियलसुद्धा आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिकसुद्धा आहे, म्हणजे कंटिन्युअस असणार आणि डिफरन्शिएबलसुद्धा आहेत, कारण दोन्हीचे डेरिव्हेटिव्ह काढता येतात आपल्याला. आता व्हेरीफाईड आधीच दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे, फक्त सीची व्हॅल्यू त्याच्यावरून काढायची. मग आता तो काढण्यासाठी त्याचं काय करायला लागेल, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल आणि त्या डेरिव्हेटिव्हवरून त्याचं डेरिव्हेटिव्ह इक्वेटिंग टू 0 करायचं. रोल्स थेरमला काय करायला लागतं, डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0. मग फंक्शन काय आहे आपलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स इंटू ब्रॅकेट साइन एक्स मायनस कॉस एक्स. मग डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स कॉन्स्टंट ठेवूया आणि आतल्या ब्रॅकेटचं, कारण प्रॉडक्ट रूल वापरायला लागेल आपल्याला इथं. ठीक आहे. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचं मायनस म्हणजे मायनस मायनस प्लस साइन एक्स, प्लस ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स आणि आतला नंबर तसाच ठेवला, साइन एक्स मायनस कॉस एक्स. मल्टिप्लाय केला ई रेज टू एक्स दोन्ही ब्रॅकेटला, ई रेज टू एक्स इंटू कॉस एक्स प्लस ई रेज टू एक्स इंटू साइन एक्स प्लस ई रेज टू एक्स इंटू साइन एक्स आणि मायनस ई रेज टू एक्स इंटू कॉस एक्स. प्लस मायनस कॅन्सल झाला आणि हा झाला 2 टाइम्स ई रेज टू एक्स इंटू साइन एक्स. लक्षात आलं. आणि हा काय असतो, सी मध्ये कन्वर्ट करायचा.
देअरफोर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एक्सच्या ऐवजी सी म्हणजे 2 इंटू ई रेस टू सी इंटू साइन सी. सिन्स रोल्स थेरमसाठी काय असतो एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 असतो. रोल्स थेरमला एफ डॅश ऑफ सी काय असतो 0 म्हणजेच 2 इंटू ई रेस टू सी इंटू साइन सी इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला मिळालं ई रेस टू सी इंटू साइन सी इज इक्वल टू 0 कारण 2 कॅन्सल झाला. आता जर इथं बघितलं तर ई रेस टू ही नंबर नेहमी ग्रेटर दॅन 0 असतो म्हणजे ह्याचं काही असलं तरी 0 तर येणार नाही आहे. म्हणजेच आपल्याला मिळेल साइन सी इज इक्वल टू 0. मग आता सीची व्हॅल्यू मग साइन 0 कधी असतो तर एकतर 0ला असतो किंवा पायला असतो. पण इथं 0 घेऊ शकत नाही कारण इंटरवल दिला आहे आपल्याला π/4 टू 5π/4 हा दिलेला आहे. मग तो घेऊ शकत नाही म्हणजेच काय येणार पाय येणार. म्हणजेच दिस इम्प्लाइज सी इज इक्वल टू पाय. आणि मग सी इज इक्वल टू पाय कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्या ऑप्शन डीमध्ये आहे. बघा लक्षात आलं. हे कशावरून येतं एन पाय. दिस इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युलाच एक आहे साइन थिटा इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू एन पाय. हा फॉर्म्युलाच आहे. त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपला आन्सर काय आलं सी इज इक्वल टू पाय म्हणजे ऑप्शन डी. ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपलं इफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं आहे आपल्याला इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल 0 to 6 आणि डिफरन्शिएबल दिलेलं आहे ओपन इंटरवल 0 to 6. एफ ऑफ 0 दिला आहे -2 आणि एफ ऑफ 6 दिलेला आहे 16. देन ॲट सम पॉईंट बिटवीन एक्स इज इक्वल टू 0 अँड एक्स इज इक्वल टू 6 एफ डॅश ऑफ एक्स मस्ट बी इक्वल टू असं दिलेलं आहे. आता बघा त्याच्यामध्ये एफ डॅश ऑफ एक्स आता कंटिन्युअस दिलं आहे डिफरन्शिएबल दिलं आहे म्हणजे आपल्याला इथं रोल्स थेरम किंवा एलएमव्हीटी वापरते. ठीक आहे. पण इथं एलएमव्हीटीच वापरला पाहिजे कारण रोल्स थेरम वापरला तर इथं आन्सर मिळणार नाही आपल्याला. का नाही मिळणार कारण 0 आणि 6 ह्या दोन्हीला त्याच्या इक्वल व्हॅल्यू नाहीच. रोल्स थेरममध्ये त्या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल असतात. ठीक आहे. मग आता एलएमव्हीटीचं स्टेटमेंट काय आहे तर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. आता इथं बी ए आणि बी काय असतो तर इंटरवल. तो इंटरवलला 0 to 6 पहिला ए आणि दुसरा बी असतो म्हणजे ए 0 आणि बी 6. मग काय होणार त्याच्यावरून एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी किती आहे तर एफ ऑफ बी म्हणजेच 6 मायनस एफ ऑफ ए म्हणजेच 0 डिवायडेड बाय 6 मायनस 0. बघा लक्षात आलं. फॉर्म्युला फक्त माहीत पाहिजे एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. मग त्याच्यानुसार काय आलं देअरफॉर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ 6 किती आहे तर गिवनमध्ये दिलं आपल्याला 16. मग तो तिथं ठेवला 16 मायनस एफ ऑफ 0 किती आहे -2 डिवायडेड बाय 6. देअरफॉर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 16 हा मायनस मायनस प्लस झाला 18 डिवायडेड बाय 6 आणि 6 डिवाइड केलं तर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 6 3. मग आपला 3 आन्सर कुठला आहे ऑप्शन नंबर सी. लक्षात आलं. म्हणजे आपण ह्या सर्व टाईपचे एक्झाम्पल ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये घेतलेले आहेत आणि सगळे एक्झाम्पल सिम्पल आहेत. फक्त फॉर्म्युले माहीत पाहिजेत. कोणकोणते होते तर बघा त्याच्यामध्ये पहिला रेट मेजर डिस्प्लेसमेंट किंवा ॲक्सेलरेशन ह्याचे एक्झाम्पल. त्यानंतर दुसरा पॉईंट घेतला आपण टँजंट आणि नॉर्मल. तिसरा पॉईंट घेतला मॅक्झिमम मिनिमा. चौथा घेतला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आणि आत्ता 5वा घेतला आपण शेवटचा पॉईंट घेतला रोल्स थेरम आणि एलएमव्हीटी. लक्षात आला.
सगळ्या टाईपचे आपण एक्झाम्पल त्याच्यामध्ये कवर केलेले. महत्त्वाचा चॅप्टर आहे, त्यामुळं ड्रॉप करू नका. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. धन्यवाद.